वारंवार आता म्हणजे स्टेटस असतात कोणाचे काय असतात, मुलींचं आत्महत्याचं प्रमाण अजूनही कमी झालं नाही. लग्न झालं की आत्महत्या करणे तर प्रमाण अजून जास्त वाढत चाललं आहे. लेकरं असताना म्हणा, लेकरं नसताना म्हणा, फाशी घेणं हे प्रमाण वाढलं आहे. कारण कसं आहे, म्हणजे मुली ज्यावेळेस त्यांना खूप मानसिक टेन्शन येतं, ते आता काही व्यसनाला बाहेर जाऊ शकत नाही. मुलांना व्यसना म्हणजे मानसिक टेन्शन आलं तर व्यसन करायला बाहेर जाऊ शकतात. मग याला कारणं काय? सगळ्यात महत्त्वाचं कारण की समाजाच्या म्हणजे समाजाच्या दबावाखाली येऊन आई वडील तिला कुठल्याही स्वतःच्या पायावर उभा न करता लग्न करून देतात. आणि मग ती कुठं स्वावलंबी नसते, ती दुसऱ्याच्या जीवावर जगत असते. त्यामुळं तिला नेहमी कमीपणा दाखवला जातो बऱ्यापैकी अजूनही. पहिले कसं होतं, म्हणजे मुलींना असं वाटायचं एखादं लेकरू झालं की आपल्या ह्या घरात पक्का पाया झाला, आपल्याला कोणी काढू शकत नाही किंवा नवरा आपला दुसरा लग्न करू शकत नाही. पण आता तसं नाही. आता मुलांच्या घरच्यांना वाटतं आता हिला एखादं लेकरू झालं तर ही घर सोडून जाऊ शकत नाही किंवा हिला पर्यायच नाही दुसरा, म्हणून तिला लेकरू झाल्यावर त्रास दिला जातो. मग आता लेकरांच्या आईचंच जास्त प्रमाण वाढलं. कोणी फाशी घेतंय, म्हणजे बऱ्यापैकी आत्महत्या करतात. तर मग याला आईवडीलही तितकेच कारणीभूत आहे. एकदा लग्न झालं म्हणजे हात झटकून देतात की आता तुझंच चुकलं असेल, असं झालं असं. नेहमी मुलीच चुकीच्या नसतात. त्यांना जेव्हा लिमिटेशनच्या बाहेर त्रास होतो, असं होत नाही की त्या कोणाला सांगत नाही. काही वेळेस त्यांना असं वाटतं की आईवडिलांना सांगून, आईवडिलांना ऑलरेडी काहीतरी त्रास आहे बाबा, घरातला म्हणा किंवा शारीरिक म्हणा किंवा टेन्शनमध्ये असतात, म्हणून मुली सांगत नाही. आणि ज्यावेळेस सांगतात त्यावेळेस आईवडिलांनी त्यांना मदत करायला पाहिजे. पण आईवडील सरळ म्हणतात की तू शांत राहा, सगळं काही व्यवस्थित होतं. मग असं करत करत लेकरंही होते आणि एक दोन लेकरं झाले तर मग त्यांच्याकडे काही पर्याय राहत नाही, पण त्यांचा त्रास काही कमी होत नाही. मग ज्यावेळेस त्यांच्या लिमिटेशनच्या बाहेर त्रास होतो त्यावेळेला ते आत्महत्याचा निर्णय घेतात. नेहमी असं ढकलल्या जातं, पाठवून दिल्या जातं. तिनं म्हटलं की नाही मला राहायचं नाही आहे, मला त्रास होतो आहे किंवा काही जे कारणं असतील त्यांचे प्रश्न, त्यावेळेस आईवडील म्हणते नाही चालतच असतं, मग काय सोडत असते का, भांड्याला भांडं लागतच असतं. पण काही वेळेला ते भांड्याला भांडं लागून फुटून जाईपर्यंत टाईम येतो आणि त्यावेळेला वेळ निघून गेलेली असते. आणि त्यावेळेला आईवडिलांच्या हातात पश्चातापाशिवाय काहीच नसतं. तर एकदा मुलीला चान्स द्या, बघा की काय होतं आहे नेमकं तिच्या जीवनामध्ये, काय त्रास होतो आहे. विनाकारण कोणी चांगला संसार सोडून, मुलीचा संसार जर चांगला असला तर ती वारंवार तुमच्या घरीसुद्धा येणार नाही, जरा संसारिक असेल तर. जर खरंच तिला त्रास होत असेल म्हणून ती तुमच्याकडे मदतीचा हात मागते, समाजाचं काही धरू नका. कारण तुम्ही लेकरांना जन्म दिला आहे, त्यांच्या पाठीमागं तुम्ही उभा राहा, समाजाच्या पाठीमागं उभं राहू नका. आईवडिलांनी जर तिच्या मागे खंबीरपणे उभं राहिले ना, तर समाजामध्ये तिला त्रास देण्याची कोणाची सुद्धा हिंमत होणार नाही. मरेपर्यंत आम्ही तुझ्यासोबत आहे असा जर शब्द असला आणि आम्हाला समाजाशी काही घेणं देणं नाही असे आईवडील म्हटले ना, तो कोणताही नवरा असू द्या किंवा कोणता सासरा असू द्या किंवा कोणी असू द्या तिला त्रास देऊ शकणार नाही. जर तुमच्याही मुलीच्या जीवनात असा काही प्रॉब्लेम होत असेल तर नक्कीच तिला समजून घ्या. लेकरं झाल्यावर प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही. कारण प्रॉब्लेम जर म्हणजे सुरुवातीपासूनच प्रॉब्लेम असेल तर ते प्रॉब्लेम संपत नाही. लग्न संपतं पण ते प्रॉब्लेम संपत नाही. कारण सुरुवातीलाच ते म्हणजे ते मिळूच शकत नाही. मग लेकरं झाल्यावर मिळणं आमकं होईन टमकं होईन हे फक्त कारण नाही. मग लेकरांचं आयुष्य बरबाद करण्यापेक्षा, लेकरं होऊन देण्यापेक्षा आईवडिलांनी आधीच जर त्या मुलीला साथ दिली तर पुढचं जे महाभारत होणार आहे किंवा ती त्या लेकरांना सोडून आत्महत्या करणार आहे, ते लेकरं उन्हात पडणार आहे, ते कुठंतरी स्टॉप होईल. नक्कीच आपल्या मुलीला समजून घ्या. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ज्या आईवडील आपल्या मुलींना साथ देत नसतील, कुठं काही प्रॉब्लेम चालू असेल, त्यांना नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा.